यामध्ये इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला फर्स्ट जो आपला पॉइंट आहे तो फर्स्ट पॉइंट काय तो आपल्याला चेक करायचा आहे. ओके, तर काय दिलेलं आहे, ऑल डिव्हाइस द इलेक्ट्रिक मोटर्स इलेक्ट्रिकल motor, electrical equipment, transportation device needs the knowledge and understanding the electricity and magnetism. म्हणजे हे जे काही डिव्हाइस आहेत, इलेक्ट्रिक मोटर असेल, इलेक्ट्रिक इक्विपमेंट, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन, तर हे जे इक्विपमेंट आहेत तर ह्या इक्विपमेंट वरून आपण काय शिकतोय, काय कशा नॉलेज, नीड टू नॉलेज अँड अंडरस्टँडिंग द इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. ह्याच्यावर आपण काय इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचा जो काही स्टडी आहे तर ह्याच्यावर करू शकतो. मोरएव्हर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सच ॲज मोबाईल, कॅम्प्युटर्स, पॉवर सप्लायज, इलेक्ट्रॉनिक सर्किट, सेन्सर रिक्वायर द अंडरस्टँडिंग टू सेमीकंडक्टर. म्हणजे ह्याच्यामधून आपण काय शिकणार आहोत, हे जे गॅजेट्स आहेत, मोबाईल आहे, कॅम्प्युटर, पॉवर सप्लाय, इलेक्ट्रॉनिक सर्किट, सेन्सर रिक्वायर अंडरस्टँडिंग फॉर सेमीकंडक्टर. ह्याच्यामधून आपल्याला काय शिकायचं आहे की सेमीकंडक्टर जे आहेत ते सेमीकंडक्टर ह्याच्यातून आपण अंडरस्टँडिंग करणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इफ वी हॅव एक्सपिरियन्स दॅट व्हेन वी रिमूव्ह आउट द स्वेटर इन विंटर. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय बघायचं, ती इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. तर इलेक्ट्रिसिटी ही फ्रिक्शन मधून तयार होत असते. फ्रिक्शन म्हणजे घर्षण, दोन बॉडीचं ज्यावेळेस फ्रिक्शन होतं तर त्या फ्रिक्शन मधून जी काही इलेक्ट्रिसिटी तयार होते तर त्या इलेक्ट्रिसिटीला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. ती जी इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते तर त्या इलेक्ट्रिसिटीला काय म्हटलं जातं, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. मग ती जी फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असते तर ती कशा पद्धतीने तयार होते, फॉर एक्झाम्पल मी दिलेलं आहे बघा. इफ वी हॅव एक्सपिरियन्स दॅट, तर तुम्ही आतापर्यंत अनुभवलं असेल की व्हेन वी रिमूव्ह आउट द स्वेटर इन विंटर वी हिअर द क्रॅकलिंग साऊंड. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस थंडी दिवसामध्ये स्वेटर वगैरे अंगातून काढतात त्यावेळेस काय होत असतं तर क्रॅकलिंग साऊंड, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये आणि स्वेटरमध्ये जे काही घर्षण होतं तर त्यातून एक साऊंड प्रोड्यूस होत असतं. अँड द स्वेटर अपिअर्स टू द स्टिक टू आवर बॉडी. त्यावेळेस तो स्टिक मध्ये बॉडीच्या स्टिक मधून आवाज येतो, म्हणजे जे काय क्रॅकलिंग साऊंड समोर तयार होतं. सिमिलरली वेन ड्राय एअर इज कॉम्ड विथ द क्रॉम क्रॅकलिंग साऊंड, म्हणजे त्यामधून जो काही एअर साऊंड क्रिएट होतो तर तो साऊंड कशामुळे तयार होत असतो तर त्या दोन बॉडीमध्ये फ्रिक्शन तयार होत असतं. आणि त्या दोन बॉडीमध्ये फ्रिक्शन तयार होतं म्हणजे काय होतात तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन जे असतात तर त्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स गेन होतात, किंवा आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स गेन होतात म्हणजे काय, किंवा ट्रान्सफर होतात म्हणजे काय सांगितलं होतं. तर फ्री इलेक्ट्रॉन आहे, कोणते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत तर जे इलेक्ट्रॉन फ्री असतात त्या ऑब्जेक्ट मध्ये तर ते इलेक्ट्रॉन्स काय होणार तर ट्रान्सफर होतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी काय होत असते, क्रिएट होत असते. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं म्हणजे काय सांगितलं, इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले म्हणजे त्या ठिकाणी करंट जो आहे तो करंट तयार झाला. करंट तयार झाला त्या ठिकाणी रेजिस्टन्स आलं, व्होल्टेज आलं, इलेक्ट्रिसिटी सर्व पार्ट त्या ठिकाणी काय होतात की तयार झाले. म्हणजे महत्वाचा पार्ट काय आहे, जोपर्यंत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत नाही, आणि तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असताना कसा होत असतोय, वन सबस्टन्स टू अदर सबस्टन्स. म्हणजे आपण इथं फ्रिक्शन करतोय, दोन बॉडी मध्ये फ्रिक्शन घडून येतंय. तर ते जे दोन बॉडी आहेत तर दुसरे एक्झाम्पल काय सांगता येते, एबोनाइट रॉड आणि सिल्क क्लॉथ. हे दोन बॉडी जर एकमेकावरती फ्रिक्शन तयार केलं तर त्याच्यामध्ये फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. त्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. तर तुम्हाला याचा अनुभव पण आला असेल की जे तुमचे सिल्क क्लॉथचे जे काही कापड असतात तर ते जर तुम्ही एबोनाइट रॉडवरती किंवा ग्लास रॉडवरती जर रब केलं त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लास रॉडवरचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते सिल्क क्लॉथ कडे ट्रान्सफर होतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले म्हणजे काय होतं, त्यातून इलेक्ट्रॉन मूव्ह झाले म्हणजे त्यातून इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजे ती जी इलेक्ट्रिसिटी तयार होते तर त्या इलेक्ट्रिसिटीला काय म्हटलं जातं, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. When one body is rubbed with another body, then the friction is produced. Then this frictional electricity, त्या इलेक्ट्रिसिटीला कसली इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. मग त्या फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी मधूनच आपल्याला काय बघायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे आपलं फर्स्ट आर्टिकल आहे. दिस इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस्ड. त्याच्यामध्ये काय होतात, इलेक्ट्रिक चार्ज जे आहे, जे चार्ज म्हणजे प्रभार, जे काही विद्युत प्रभार आहेत तर त्या ठिकाणी ते काय होतात, विद्युत प्रभार जे आहेत ते विद्युत प्रभार त्या ठिकाणी तयार होतात. आणि ते जे तयार झालेले विद्युत प्रभार आहेत ते कशामधून तयार झालेले असतात, प्रोड्युस्ड ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन टू बॉडीज. दोन बॉडीच्या घर्षणामुळे ते दोन त्यामध्ये काय होत असतात तर चार्जड बॉडी तयार होत, चार्जेस तयार होत असतात. ड्यू टू फ्रिक्शन इलेक्ट्रॉन्स गेट ट्रान्सफर फ्रॉम वन सबस्टन्स टू अदर सबस्टन्स मेकिंग देम चार्ज.
म्हणजे आता काय होतं, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात, दोन ऑब्जेक्ट आहेत आपल्या इथं, दोन ऑब्जेक्ट आहेत, तर त्या दोन ऑब्जेक्ट मधून काय होतं, तर इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा ए एक ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा काय आहे, बी एक ऑब्जेक्ट आहे. काय, ए आणि बी असे दोन ऑब्जेक्ट आहेत. आता ए आणि बी, ए ऑब्जेक्ट कडून बी ऑब्जेक्ट कडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतोय. काय होतोय, ए ऑब्जेक्ट कडून बी ऑब्जेक्ट कडे इलेक्ट्रॉन काय होतं, ट्रान्सफर होतं. म्हणजे हे काय झालं, जनरल ऍज अ सिंपल, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले आहेत त्यावेळेस काय होतं, हा ए जो बॉडी आहे, ही ए जी बॉडी आहे आणि ही दुसरी कोणती आहे, बी बॉडी आहे, तर त्या दोन्हीवरती काय होतो, चार्ज क्रिएट होतो. दोन्ही बॉडीवरती काय होतो, चार्ज क्रिएट होतो. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स मध्ये सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉन गेन ट्रान्सफर फ्रॉम वन सबस्टन्स टू अदर सबस्टन्स मेकिंग देम चार्ज. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन त्या बॉडीमधून ट्रान्सफर होत असतो, त्यावेळेस ते जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात त्यावेळेस काय होतं, मेकिंग देम चार्ज. ते जे बॉडी आहेत, ते जे ऑब्जेक्ट आहेत, ते ऑब्जेक्ट काय होतात, चार्जड होतात. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस, द सबस्टन्स रिसिव्हिंग द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आता काय झालं, ए बॉडी कडून बी बॉडीकडे चार्ज ट्रान्सफर झालेले, तर ते त्या ए आणि बी वरती आपण सांगितलं ते दोन्ही चार्ज पार्टिकल तयार झाले, चार्जड बॉडी तयार झाली. पण आपल्याला हे नाही माहिती की ए वर कोणता चार्ज आहे आणि बी वर कोणता चार्ज आहे. आता ते आपण कसं आयडेंटिफाय करणार आहोत, ए म्हणजे काय आहे, या ठिकाणी हा जो दिला तर हा काय ए आहे आणि हा काय या ठिकाणी बी आहे. म्हणजे हा ए आणि हा बी, तर हा ए वरती कोणता चार्ज तयार होतो आणि बी वरती कोणता चार्ज तयार होतो. आता ए वरती कोणता चार्ज तयार होणार आहे, द सबस्टन्स रिसिव्हिंग द इलेक्ट्रॉन्स बिकम अ निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन. म्हणजे हा बी जो आहे तो इलेक्ट्रॉन काय करतो, गेन करतो. म्हणजे त्याच्यावरती चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज. त्याच्यावरती चार्ज कोणता येणार आहे, निगेटिव्ह. का, तर तो इलेक्ट्रॉन घेतोय आणि ए काय करतोय, इलेक्ट्रॉन देतोय, म्हणून त्याच्यावरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यावरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपण काय सांगू शकतो, जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज. मग ह्याच्यावर आपण चार्जची डेफिनेशन कसं सांगू शकतो, द इलेक्ट्रॉन लूज अँड गेन इज कॉल्ड चार्ज. इलेक्ट्रॉन लूज ऑर गेन, इलेक्ट्रॉन काय होणार, एकतर लूज होणार किंवा एकतर गेन होणार, एकतर इलेक्ट्रॉन देणार किंवा एकतर इलेक्ट्रॉन घेणार. त्याच्यावर आपण त्याला काय म्हणतोय, त्याच्यावर आपण चार्जची डेफिनेशन सांगू शकतो. ओके, तर ते चार्ज गेन केला म्हणजे तो निगेटिव्ह चार्ज आणि लॉस केला म्हणजे तो कोणता झाला, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्याच्यामुळे चार्जचे दोन टाइप्स तयार झालेले आहेत, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज. तो जो चार्ज आहे तर तो चार्ज मेजरमेंट केला जातो कुलम मध्ये. तो जो चार्ज आहे तर तो चार्ज कशामध्ये मेजरमेंट केला जातो, कुलम मध्ये मेजरमेंट केला जातो. चार्ज इज मेजर्ड इन कुलम. त्याच्यावर आपण चार्जचं एसआय युनिट जे आहे ते एसआय युनिट काय म्हणतो, कुलम असं म्हणू शकतो. ओके, तर हा महत्वाचा पार्ट आहे. तर त्यामध्ये आपण काय सांगू शकतो, चार्ज म्हणजे काय, चार्ज म्हणजे काय सांगितलं, चार्ज इज लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचा एक लॉस होईल किंवा गेन होईल. म्हणजे लॉस झाला तरी चार्ज तयार होतोय, गेन झाला तरी चार्ज तयार होतो. परंतु लॉस झाल्यानंतर कोणता चार्ज तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि गेन झाल्यानंतर कोणता चार्ज तयार होतोय, तर निगेटिव्ह चार्ज. द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड चार्ज. ओके, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज आणि त्याचं एसआय युनिट. तर हे दोन चार्जचे टाइप्स आहेत. आता हे दोन जे चार्ज आहेत तर ह्या दोन चार्ज म्हणजे दोन कंडिशन असतात. त्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे, तर पहिली कंडिशन काय आहे बघा, त्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे तर ते दोन चार्ज जर लाईक असतील, लाईक म्हणजे एक सारखे, दोन्ही चार्जवरती चार्ज जर सेम असेल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर त्या चार्जला काय म्हटलं जातं, लाईक चार्जेस. एक सारखे चार्जेस आहे त्या चार्जेसला काय म्हटलं जातं, लाईक चार्जेस. लाईक चार्जेस म्हणजे काय, एक सारखे चार्जेस, बरोबर. ते जर लाईक चार्जेस असतील तर त्या दोन चार्ज मध्ये काय, कोणती प्रोसेस घडून येते, तर रिपल्शन घडून येत असते. बघा इथे सांगलेलं आहे, लाईक चार्जेस रिपल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह जर चार्ज असेल
तर त्या दोन चार्ज मध्ये काय होतंय, रिपल्शन घडून येतं. आणि दोन चार्ज जर अनलाईक असतील, वेगवेगळे असतील, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज असेल, तर त्याच्यामध्ये काय घडून येतं, अट्रॅक्शन घडून येत असतं. आणि ते जे अट्रॅक्शन आहे तर त्याच्यामध्ये आपला जो काय बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे, तर त्यामध्ये आपल्या इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉन काय होत असतात, मूव्ह होत असतात. आणि कसे मूव्ह होत असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज कडे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात. ओके, अशा पद्धतीने काय आहे तर चार्ज म्हणजे काय सांगितलेलं आहे. आता त्याच चार्ज वरून आपल्याला फर्स्ट लॉ बघायचा आहे, कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. तर ह्या लॉला कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ का म्हटलेलं आहे ते आपण बघणार आहोत. देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस, नेमली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट like charges repel each other and unlike charges attract to each other. The force of attraction or repulsion. आता ते दोन चार्जेस आपल्याला माहिती आहेत का, दोन चार्ज आपण कन्सिडर केलेले आहेत, Q1 आणि Q2. पण ते दोन चार्ज लाईक आहेत का अनलाईक आहेत आपल्याला माहिती नाही. त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन कोणामधलं, बिटवीन टू चार्जेस Q1 आणि Q2 and its a distance and is separated by distance r is given by. त्याच्यावर आपण इक्वेशन काय तयार केलेलं आहे, त्याच्यावर इक्वेशन काय तयार होतंय, लाईक चार्जेस रिपल इच अदर अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट टू इच अदर. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू चार्जेस Q1 and Q2 and separated by distance r is equal to force is directly proportional to the Q1 Q2 and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे हे जेव्हा एक सेंटेन्स तयार काय होतं, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन बिटवीन टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस किंवा प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू चार्जेस. म्हणजे ते दोन चार्ज आहेत तर त्या दोन चार्जेसचं जे काही मॅग्निट्यूड असणार आहे तर त्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे ते जे दोन चार्जेस आहेत Q1 आणि Q2, तर त्या दोन चार्ज मधलं जे काही डिस्टन्स असणार आहे तर त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला डायग्राम मध्ये जर दाखवायचं झालं, काय झालं, हा Q1 चार्ज आहे, हा Q2 चार्ज आहे, हा काय झाला Q1, हा झाला Q2. तर ह्या दोन चार्ज मध्ये आपल्याला काय करायचं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन काढायचं. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन का म्हणतोय, तर आपल्याला हे दोन चार्ज जे आहेत हे नॉन चार्ज नाही, जे माहिती नाही की हा चार्ज अनलाईक आहे, लाईक आहेत का अनलाईक आहे. जर लाईक असतील तर त्याच्यामध्ये रिपल्शन घडून येणार आहे, आणि जर अट्रॅक्शन असेल तर त्याच्यामध्ये अनलाईक असतील तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन म्हणून. म्हणजे ह्या दोन्ही चार्ज मधला जो काय फोर्स आहे तर तो फोर्स आपल्याला माहिती नाही. म्हणून ह्या दोन्ही चार्ज मधलं जे काय डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स काय असणार आहे, डी. Q1 आणि Q2 हे दोन चार्ज आहेत, त्यामधला जो फोर्स आहे त्या दोन चार्ज मधला जो फोर्स आहे तो F आहे, आणि ते दोन चार्ज जे आहेत ते काय आहेत, Q1 आणि Q2. त्याच्यानंतर त्याचं इक्वेशन काय तयार झालेलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस. म्हणजे ते जे दोन चार्ज आहेत Q1 आणि Q2 तर त्याच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. म्हणजे Q1 आणि Q2 हे जे काही सेपरेट झालेले आहेत तर त्या दोन्ही चार्ज मधलं जे काही डिस्टन्स आहे तर तिथं आर या सिम्बॉल डिस्टन्स दाखवलेला आहे, तर त्याचा स्क्वेअर. म्हणून इथं जे तुमच्या कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ जे काही नाव पडलेलं आहे ते नाव काय पडलेलं आहे, कुलम इनव्हर्स. कुणाचा इनव्हर्स आहे, तर इथं जो डिस्टन्स आहे तर त्या डिस्टन्स वरनं त्याचा इनव्हर्स आहे म्हणून त्याला इनव्हर्स नाव पडलेलं आहे, आणि त्याचं काय स्क्वेअर आहे, डिस्टन्सचा इनव्हर्सचा स्क्वेअर आहे, म्हणून त्या लॉला नाव काय दिलेलं आहे, कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ओके, तर इथं आता आपल्याला इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर काय केलेलं आहे बघा, दोन मेथड मध्ये लिहिलेलं आहे. दोन्ही साईडला जर बघितलं आपण, एका साईडला दोन्ही इक्वेशनच्या एका साईडला जर बघितलं तर फोर्स टर्म आहे, तेच टर्म आपण एकत्रितपणे लिहिली तर काय येणार आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द Q1 Q2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, तर तेच सिम्प्लिफिकेशन मध्ये काय लिहिणार, हा जो प्रोपोर्शनलिटी साइन आहे तो काढून त्याच्याऐवजी आपण काय वापरणार आहोत, तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट हा साइन वापरणार आहोत. त्या ठिकाणी काय यूज करणार आहोत, कॉन्स्टंट. आणि तो कॉन्स्टंट काय, फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. त्या ठिकाणी जो कॉन्स्टंट यूज केलेला आहे तर तो कॉन्स्टंट काय आहे, K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. Where K is constant proportionality depends on the nature of the medium. आता हा जो आपण इथे सांगितलेला आहे, हे जे दोन चार्ज कन्सिडर केलेले आहेत हे चार्ज आपण कुठे प्लेस केलेले आहेत आपल्याला माहिती आहे का, नाही.
आपण फक्त दोन चार्ज कन्सिडर केले, पण हे दोन चार्ज कुठं प्लेस केलेले आहेत? एअर मध्ये प्लेस केलेले आहेत, व्हॅक्यूम मध्ये प्लेस केलेले आहेत, ग्लास मीडियम मध्ये, कोणत्याही मीडियम मध्ये प्लेस केलेले आहेत आपल्याला त्याच्यावर माहिती नाही. म्हणजे त्यामुळे ते हा के जो आहे तर तो कॉन्स्टंट आहे. तो डिपेंड कशावर असतो? नेचर ऑफ द मीडियम. तो डिपेंड कशावर असतोय? जे काही मीडियमचं नेचर आहे तर त्या मीडियमच्या नेचरवरती काय असतो? तो जो के कॉन्स्टंट आहे तो के कॉन्स्टंट त्याच्यावरती काय असतो? डिपेंड असतो. ओके, म्हणजे काय ना, के इज इक्वल टू 1/4πε0 एप्सिलॉन आर. फेअर एप्सिलॉन 0 म्हणजे काय? परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू जी असते तर ती व्हॅल्यू असते 8.854 इंटू 10⁻⁻12. ही कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻12 फॅराइड पर मीटर. तरी लक्षात ठेवा, व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणि एप्सिलॉन आर या ठिकाणी हा के ची व्हॅल्यू जी आपण टाकलेली आहे 1/4πε0 एप्सिलॉन आर, आणि के ची व्हॅल्यू जी आहे, सॉरी एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू आहे तर ती काय सांगलेलं आहे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम बिटवीन टू चार्जेस. ह्यात दोन चार्जेस मधलं मीडियम म्हणजे कोणतं प्लेस, कुठं प्लेस आहे? दोन चार्ज एअर मध्ये प्लेस असतील तर त्याची व्हॅल्यू 1 असते फॉर इयर. फक्त डायरेक्ट सॉरी व्हॅक्यूम मध्ये प्लेस असतील तर त्याचं व्हॅल्यू वेगळी असते. फक्त काय तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी फॉर जर टू चार्जेस प्लेस्ड इन जर एअर म्हटलं त्यावेळेस तुम्ही काय घेणार? एप्सिलॉन आर जो आहे त्या एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू काय घेणार त्या ठिकाणी? 1 अशी घेणार आहे. एप्सिलॉन आर जो आहे त्या एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू काय घेणार त्या ठिकाणी? 1 म्हणून घेणार आहात. ओके, त्याच्यावर आता फायनल इक्वेशन काय येते बघा. त्याच्यावर फायनल इक्वेशन काय? अबव इक्वेशन 1 बिकम्स, म्हणजे जे काय फर्स्ट इक्वेशन होतं त्या ठिकाणी आपण के ची व्हॅल्यू ठेवली. के ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर इक्वेशन आलं एफ इज इक्वल टू Q1 Q2 4πε0 इंटू आर स्क्वेअर. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी काय जी व्हॅल्यू आपण घेतलेली होती ह्या ठिकाणी हा जो के आहे तर ह्या ठिकाणी फक्त एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू आपण 1 ठेवलेली आहे. ओके, आता हे जर आपण पूर्ण सॉल्व्ह केलं, फोर्स इज इक्वल टू Q1 Q2 4πε0 आर स्क्वेअर. तर सर्वांकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे बरोबर. तर हे पूर्णपणे सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? एप्सिलॉन 0 एप्सिलॉन आर आहे. ओके, एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू माहिती आहे, ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट आउट करायची. एप्सिलॉन आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पुट आउट करणार आणि त्या ठिकाणी आपण काय करणार आहे? फायनल आन्सर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? कॅल्क्युलेट करायचं. ते जर आपण इथे सर्व व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर त्याचा आन्सर येत आहे 9 इंटू 10⁹ न्यूटन. बघा ते कसं सॉल्व्ह करायचं थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. ती जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची? तर इक्वेशन काय आपलं? स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. तर काय इक्वेशन आहे? फोर्स इज इक्वल टू
तर अशा पद्धतीचं इक्वेशन आहे. म्हणजे काय, वरती डिनॉमिनेटरला काय आहे Q1, ओके, त्यानंतर Q2 अपॉन काय आहे त्या ठिकाणी एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r आणि r चा स्क्वेअर आहे, बरोबर. एप्सिलॉन 0 एप्सिलॉन r आणि म्हणजे काय एप्सिलॉन 0 म्हणजे काय येणार या ठिकाणी एप्सिलॉन 0, त्यानंतर एप्सिलॉन r त्यानंतर r चा काय आहे स्क्वेअर आहे, r चा काय आहे स्क्वेअर म्हणजे r स्मॉल r आहे, स्मॉल r ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने आपलं इक्वेशन आहे. तर हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. मग सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथे गिव्हन डाटा काय दिलेला आहे एप्सिलॉन r जे आहे म्हणजे हा जो आपली व्हॅल्यू आहे एप्सिलॉन r ची व्हॅल्यू, तर हे एप्सिलॉन r काय दिलेला आहे इज इक्वल टू किती दिलं आहे एप्सिलॉन r इज इक्वल टू 1 फॉर इयर. काय दिलेलं आहे एप्सिलॉन r इज इक्वल टू 1 फॉर इयर. त्यानंतर एप्सिलॉन 0 जो दिलेली आहे आपल्याला व्हॅल्यू, एप्सिलॉन 0 ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू किती आहे एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 8.854 इंटू 10⁻⁻12. काय दिलेली आहे व्हॅल्यू 8 इंटू 8⁻⁻4 इंटू 10⁻⁻12, बरोबर आहे. त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे. 10⁻12. आता ह्या ज्या व्हॅल्यू आल्या आहेत तर ह्या व्हॅल्यू जर आपण इथं पुट आउट केल्या तर आपलं के इज इक्वल टू इक्वेशन काय आहे कोण सांगतोय के इज इक्वल टू इक्वेशन के इज इक्वल टू कोण सांगतोय के इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय हा पार्ट ऍज इट इज आहे 4 पाय इंटू 4 पाय. ओके, के ची व्हॅल्यू फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करायची इंटू काय आहे 4 पाय. एवढी व्हॅल्यू आहे. आता आपल्याला इथं के च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना एप्सिलॉन r माहिती आहे आणि एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू माहिती आहे, पाय ची व्हॅल्यू माहिती आहे आणि आपण याचं काय करणार आहोत आता कॅल्क्युलेशन. म्हणजे काय येणार इक्वेशन के इज इक्वल टू इक्वेशन काय येते बघा एप्सिलॉन पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पायची व्हॅल्यू किती आहे किती असते पायची व्हॅल्यू 22/7 22/7 म्हणजे 3.14 असं म्हणू शकतो क्यू इंटू एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे वरती आपण घेतलेली आहे एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू, तीच व्हॅल्यू आपण इथं पुट आउट करणार एप्सिलॉन 0 ची. एप्सिलॉन 0 ची जी व्हॅल्यू आलेली आहे तर ती व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पुट आउट करणार आहोत. काय आलेली व्हॅल्यू आहे जी काय असेल ती व्हॅल्यू इथं पुट आउट केली. त्यानंतर एप्सिलॉन r ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एप्सिलॉन r ची व्हॅल्यू काय आहे फॉर इयर मीडियम एप्सिलॉन r ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे इंटू 1 इंटू 1, बरोबर. इंटू काय झालं ते 1 झालं का तर आपल्याला त्या ठिकाणी व्हॅल्यू जी दिलेली आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला ती माहिती आहे. काय व्हॅल्यू आहे एप्सिलॉन r ची 1 आहे. आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर करा बघू कॅल्सी वरती कॅल्क्युलेशन आणि आन्सर सांगा मला कोण सांगते आन्सर करेक्ट आन्सर बघू तुम्हाला येते का कॅल्क्युलेशन करायला 6.943325 into 10⁻⁻12 6.943 6.943
इंटू 3 to 5 3 to 5 2 5. ओके. डबल 3 डबल डबल 3 आहे डबल 3. ओके. हा. इंटू इंटू 10 raised to minus 12 10 raised to minus 12 12. हे डिनॉमिनेटर आलाय का तुमचा? का पूर्ण आन्सर आलेला आहे? पूर्ण आन्सर आहे पूर्ण आन्सर आहे. बघा अजून कोणाचं काय वेगळं आन्सर आलंय? के इज इक्वल टू, तुम्हाला कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती करायचं आहे, ते कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित शिका कॅल्क्युलेशन करण्यासाठी. अजून कोणाचं वेगळं आन्सर? अजून कोणाचं वेगळं आन्सर आलेलं आहे का? तर बघा ही जी व्हॅल्यू आहे ते आपण ऍज इट इज इथं ह्याच्यामध्ये ठेवूया. 1 अपॉन ब्रॅकेट घेऊ, आपण ब्रॅकेट यूज करू. 4.14 गुणुले 1 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 4 इंटू 3.14 इंटू काय व्हॅल्यू आहे 8.845 इंटू 10 रेस टू -12 ब्रॅकेट कंप्लीट. काय होतं आपलं, काय तर प्रिंटिंग मिस्टेक होते, 10 - 12 झालेला आहे. वन डिवायडेड बाय, आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 4 इंटू 3.14 इंटू 8.45 1 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 4 इंटू 3.45 इंटू 8.845. याचं काय करूया, पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करू. इथे आलं 122.061. बरं, जे आपण व्हॅल्यू घेतोय ती करेक्ट व्हॅल्यू घेतोय का? एट पॉइंट 8.854 इंटू 10 रेस टू -12. ओके, म्हणजे काय येतं, काय व्हॅल्यू आहेत आपल्या 4πε0 r चा स्क्वेअर. म्हणजे इथं आपण फक्त के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे या ठिकाणी आपण के ची जे व्हॅल्यू आहेत त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. 4 इंटू 3.14
इंटू 8.845. ओके, तर हे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर बघा 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 4 इंटू 3.14 इंटू 8.854 ब्रॅकेटचं काय आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. हे जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर किती आलेला आहे 111.2624. ओके, 1/4 पाय एप्सिलॉन 0 चा आन्सर आलेला आहे. ओके, ह्याचा जर आपण इन्व्हर्स केला तर याचा आन्सर येतोय 0.008.99 इंटू 23. ओके, इंटू ह्याला जर आपण 10 च्या पॉवरने जर मल्टिप्लाय केलं तर ते जे आन्सर आलेलं होतं आपलं 0.00899. ह्याला जर आपण 10 च्या पॉवरने जर मल्टिप्लाय केलं, 10 ची पॉवर काय आहे, डिनॉमिनेटर मध्ये -12 आहे. तर आपण सॉल्व्ह केलेलं आहे बघा. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे -12 आहे. ते जर न्यूमरेटर मध्ये घेतलं तर त्याची व्हॅल्यू येते 9 इंटू 10⁻⁹. व्हॅल्यू जर आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं राउंडिंगच्या रूल नुसार त्याची व्हॅल्यू येते के ची 9 इंटू 10⁻⁹. ती जर व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट आउट केली तर फायनल तुमचा आन्सर येते फोर्सचं F इज इक्वल टू, फोर्सचं इक्वेशन येते F इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. इंटू त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 9 इंटू 10⁻⁹. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हे जे इक्वेशन आलेलं आहे तर ह्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हटलं जातं. काय इक्वेशन आलेलं आहे, फोर्स इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. इथं एप्सिलॉन 0 एक असतोय, सॉरी एप्सिलॉन R एक असतोय, पण तो एप्सिलॉन R ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे फॉर एअर मीडियम. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ फॉर एअर. हे इक्वेशन आपण कोणासाठी म्हणू शकतो, एअर साठी आपल्याला हे इक्वेशन आलेलं आहे फोर्स इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर इंटू 9 इंटू 10⁻⁹. ओके, दिस इक्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन. तर ह्या इक्वेशनचा आपल्याला यूज करून पुढे काय करायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. या इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर इक्वेशन सर्वांनी लक्षात ठेवा. F इज इक्वल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर इंटू 9 इंटू 10⁻⁹. तर हे इक्वेशन व्यवस्थितपणे सगळ्यांनी सॉल्व्ह करा. त्याच्या व्हॅल्यू दिले त्याचं मल्टिप्लिकेशन करा. तर आन्सर येतं इथं के चं आन्सर येतंय 9 इंटू 10⁻⁹. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हा 10⁻⁻12 वरती घेतल्यानंतर तो प्लस होतोय. ओके, तर हे सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा आन्सर येतंय. हे इक्वेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा सगळेजण. परत परत तेच सांगतोय कारण आता ह्या इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, इथं एप्सिलॉन R आहे, एप्सिलॉन R इंटू R चा स्क्वेअर आहे, एवढं लक्षात ठेवा. हा एप्सिलॉन R म्हणजे रिलेटिव्ह परमेबिलिटी, म्हणजे ती काय एअर साठी वेगळी असणार आहे, व्हॅक्यूम साठी वेगळी असणार आहे, प्रत्येक मीडियम साठी काय असणार आहे वेगळी असणार आहे. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ओके, तर इक्वेशन सर्वांना समजलंय कशा पद्धतीने इक्वेशन आलेलं आहे ते इथं दिलेलं आहे बघा. सगळी थेअरी जी आहे तर इथं आपण घेतलेलं आहे, फक्त इथं इक्वेशन जे आलेलं आहे ते इक्वेशन डायरेक्ट पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. फोर्सची व्हॅल्यू आलेली आहे 9 इंटू 10⁻⁹. कधी येते फोर्सची व्हॅल्यू, तर फ्रॉम वी कॅन डिफाइन द 1 कुलम ऑफ अ युनिट चार्ज इट इज चार्ज विच बी प्लेस्ड इन एअर. म्हणजे ते दोन चार्ज जे आहेत Q1 आणि Q2 ते जर युनिट चार्ज असतील, युनिट चार्ज म्हणजे 1 कुलम, आणि त्या दोन्ही मधलं जे काही डिस्टन्स आहे, सॉरी ते दोन चार्ज जर एअर मध्ये प्लेस केलेले असतील आणि त्या दोन चार्ज मधलं जे काही डिस्टन्स आहे त्या दोन डिस्टन्स जर 1 मीटर असेल, इक्वल आणि सिमिलर चार्जेस एक्सपिरियन्सेस ऑफ फोर्स, त्यावेळी जो फोर्स येतो तर तो फोर्स किती येतोय 8.99 इंटू 10⁻⁹ न्यूटन. त्याच्यावर आपण इक्वेशन घेतलं फोर्स इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ इक्वेशन.
हे जे इक्वेशन आहे तर ह्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे तर ह्या इक्वेशनला काय म्हटलं जातं, कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉ इक्वेशन. ओके, तर अशा पद्धतीने ते जे इक्वेशन आहे तर ते इक्वेशन काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सर्वांना इक्वेशन समजलंय ते? Yes, sir. काय अडचण त्याच्यामध्ये? No. ओके, आता त्याच्यावरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा, द डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन इन इयर. काय दिलेलं आहे, द डिस्टन्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन ऑफ ॲटम इज 5.8 into 10 raised to -11 मीटर. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम. आणि गिवन डाटा मध्ये काय सांगितलेलं आहे, epsilon r is equal to 1 because these two charges are placed in air. आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे कसे असतात, दोन चार्ज. स्क्रीन दिसते सर्वांना? हो. तर हे ते जे दोन चार्जेस आहेत त्या दोन चार्ज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. म्हणजे काय दिलेलं आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑफ प्रोटॉन, तर ते दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. बरोबर, म्हणजे सॉरी, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन जो असतो तो लक्षात ठेवायचा, कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. तर ती व्हॅल्यू काय असते, 1.6 into 10 raised to -19 कुलम. ओके, तर त्या दोन चार्ज मधलं आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कॅल्क्युलेट करायचा. मग ते जे दोन चार्ज आहेत तर ते चार्ज कसे असतात, सेंटरला काय असतं, इथं प्रोटॉन असतं आणि त्याच्या ऑर्बिट मध्ये काय असतंय, इलेक्ट्रॉन असतं. बरोबर, इथं काय आहे, इलेक्ट्रॉन. ह्या दोघांमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेला आहे. बरोबर, म्हणजे काय झालं, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे दोन झाले चार्ज. त्यांची जी व्हॅल्यू असते तर ती व्हॅल्यू असते 1.6 into 10 raised to -19 कुलम. ओके, त्याच्यावर फॉर्म्युला येणार, फोर्स इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 Q1 Q2 upon R square. फॉर्म्युला काय आला, फोर्स इज इक्वल टू 9 into 10 raised to 9 Q1 Q2 upon R square. आता इथे आपल्याला Q1 आणि Q2 च्या व्हॅल्यू माहिती आहेत. बरोबर, त्यानंतर R ची पण व्हॅल्यू आपल्याला इथे माहिती आहे, गिवन डाटा मध्ये दिलेली आहे. डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन इज 5.8 into 10 raised to -11 मीटर. त्या दोन चार्ज मधला डिस्टन्स ही दिलेला आहे त्या ठिकाणी, आणि त्या डिस्टन्सचा काय आहे, स्क्वेअर आहे. ओके, तर ते जर आपण सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर येतंय 6.84 into 10 raised to -8 न्यूटन. तर हे सॉल्व्ह कसं करायचं बघा, कॅल्क्युलेटर वर तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवतो. तर कॅल्क्युलेटर आहे तर माईक चालू आहे कोणाचं, बंद करा तो. अजून एक घे, अजून एक घे रे. चार सेल टाकून, चार सेल टाकून. प्रेम यादव, तर आता आपल्याला हा प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करणार आपण त्याचं,
तर बघा काय दिलेलं आहे 9 × 10⁹ जेवढ्या अगोदर काय विदाउट स्क्वेअरच्या ज्या टर्म आहेत ते सॉल्व्ह करू आपण 9 × त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये परत 1.6 × 1.6 ओके हे झालं आपलं 23.04 त्यानंतर डिवाइड कितीने केलेलं आहे 5.8 × 10⁻11 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे डिवायडेड बाय 5.8 इक्वल टू परत अजून एकदा त्याला डिवाइड केलेलं आहे 2 वेळा स्क्वेअर आहे म्हणून आपण 2 वेळा डिवाइड करूया त्याला 5.8 ओके किती आला आपला आन्सर 0.684 सर्वांनी आन्सर लिहून घ्या वाटलंच तर आन्सर काय आलेला आहे 0.684 आन्सर काय आलं 0.684 एवढा आन्सर आलेला आहे ओके आता त्याच्या पुढचा आपल्याला पार्ट करायचा आहे तर काय आता फक्त पॉवरचा विचार करायचा पॉवरचा विचार करत असताना काय येणार पॉवर काय येणार आहे वरची पॉवर काय आहे 9 त्यानंतर -19 9 -19 त्यानंतर अजून -19 आहे ओके अजून आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे -11 आहे पण त्याला जर -11 × 2 -12 आणि न्यूमरेटर मधली जर पॉवर डिनॉमिनेटर मध्ये घेतली सॉरी डिनॉमिनेटरची पॉवर जर न्यूमरेटर मध्ये घेतली तर ती काय होणार प्लस होणार म्हणजे काय येणार +22 म्हणजे काय आलं -7 आलेला आहे बरोबर × हे काय झाले 10 ची पॉवर -7 आलेली आहे म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी आपलं × हे आलेलं आहे तुमचं आन्सर × 10 ची पॉवर जी आहे 10 ची पॉवर काय येणार -7 10 ची पॉवर काय आलेली आहे -7 परंतु आपला आन्सर किती आलेला आहे 6.84 × 10⁻8 न्यूटन अशा वेळेस काय करायचं हा जो डेसिमल पॉइंट आहे तो आपण एक डिजिट फक्त लेफ्ट साइडला सरकवतो म्हणजे काय येणार या ठिकाणी 6.84 × 10⁻7 हे जे आन्सर आहे तर हे आन्सर आपला आलेला आहे परंतु काय होणार त्याची पॉवर परत अजून 1 न कमी होणार का कमी झाली तो जो डेसिमल पॉइंट आहे तो आपला ओरिजिनल काय आलेला होतं 0.684 असं आलेलं होतं बरोबर ओरिजिनल काय आलेलं होतं 0.684 ते आपण कशा पद्धतीने लिहिलं 0.684 आलेलं होतं फक्त एक डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला हे केला मूव्ह केला आणि त्यामध्ये आपण काय केलेलं आहे एक व्हॅल्यू जो एक डेसिमल पॉइंट आहे तो 1 डेसिमल पॉइंट लेफ्ट साइडला चेंज केल्यामुळे त्याची जी पॉवर आहे तर ती पॉवर काय झाली -1 न कमी झाली फायनल आन्सर आपलं काय आलेलं आहे 6.824 हे आन्सर आपल्या इथं आलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा तर ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला नो सर सर्वांना प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे समजले पुढे बघा एक प्रॉब्लेम दिलेला आहे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 2 चार्ज पार्टिकल शोन इन फिगर बिलो QP and QQ 10 and 20 microcoulomb are separated by distance r 10 centimeter. What is the magnitude of electrostatic force? ह्या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर कशा पद्धतीने बघा सॉल्व्ह करणार आपण काय दिलेलं आहे Q दिलेला आहे किती दिलेला आहे QQ इज इक्वल टू 10 मायक्रोकुलम काय दिलेला आहे 10 मायक्रोकुलम दिलेला आहे ओके टेन मायक्रोकुलम मायक्रोकुलम साठी आपण यू हा सिंबल वापरतो पर्यंत तर त्यानंतर सेकंड काय दिलेला आहे QP दिलेला आहे 10 मायक्रोकुलम
त्यानंतर काय दिलेला आहे, क्यू दिलेला आहे. तो क्यू किती दिलेला आहे, इज इक्वल टू 20 मायक्रोकुलम. ओके. त्यानंतर त्या दोन्ही मधलं डिस्टन्स आर इज इक्वल टू किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर. ओके. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फोर्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर आपला फॉर्म्युला आहे माहिती आपल्याला, फोर्स इज इक्वल टू 9 × 10⁹ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इथं. तो फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण यूज करणार. फॉर्म्युला यूज केल्यानंतर काय येणार आहे, फोर्स इज इक्वल टू, इक्वेशन काय येते, फोर्स इज इक्वल टू 9 × 10⁹ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. परंतु त्या व्हॅल्यू आपल्याला जे आहेत त्या पुट आउट करण्या अगोदर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू जे दिलेले आहेत तर त्या कशामध्ये दिलेल्या आहेत, मायक्रोकुलम आणि सेंटीमीटर. मग त्याचं कन्वर्जन आपल्याला SI युनिट मध्ये करावं लागेल. SI युनिट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय युनिट आहे आपलं, कसं कन्वर्जन करणार, त्यासाठी आपण SI प्रिफिक्सचा जो काही टेबल आहे तो टेबल त्या ठिकाणी आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. म्हणजे काय येणार, 10 × 10⁻⁶ कुलम, त्यानंतर 20 × 10⁻⁶ कुलम, आणि सेंटीमीटरचं मीटर मध्ये करताना 10 × 10⁻² मीटर. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी पुट आउट करायची. म्हणजे काय येणार, फोर्स इज इक्वल टू 9 × 10⁹, त्यानंतर Q1 ची व्हॅल्यू 10 × 10⁻⁶ इंटू, त्यानंतर QQ ची व्हॅल्यू 20 × 10⁻⁶ डिवायडेड बाय R किती आहे, 10 × 10⁻², म्हणजे तेच आपण 0.01 इंटू 0.01 हे जर आपण व्यवस्थितपणे लिहिलं तर आता इथं ह्याच्यामध्ये इक्वेशन डिव्हायडेशनचं साइन घेता येत नाही, म्हणून आपण हा सिम्बॉल वापरलेला आहे. तर आता हेच कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. तर बघा कॅल्क्युलेशन काय करणार आपण अगोदर, ज्यात आपल्या जनरल टर्म आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे 9 इंटू काय दुसरी 10 इंटू त्यानंतर 20, हे झालं 1800 आलेलं आहे. डिवायडेड बाय किती आहे, दोन व्हॅल्यू आहेत, म्हणजे 0.01 9 × 10⁻⁹ 1800 भागिले 0.1, परत त्याला अजून डिवायडेशन करायचं, दोन वेळा आहे, स्क्वेअर आहे म्हणून ते दोन वेळा लिहिलेलं आहे, 0.1. ओके. आता ह्याला काय करतोय आपण, किती आलेलं आहे आपलं, 1,80,000, 1,80,000 आलेला आहे. म्हणजे ती आपण इथे व्हॅल्यू लिहिली. फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे, फोर्स इज इक्वल टू 18, किती झिरो आहे त्याच्यावरती, 5 झिरो आहेत, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ओके. आता ज्या आपल्या पॉवरच्या टर्म राहिल्या त्या, पहिली पॉवरची टर्म काय आहे 9, त्यानंतर दुसरी काय आहे -6, त्यानंतर परत -6, म्हणजे काय आली -3 आलेली आहे. म्हणजे काय येणार, इंटू 10⁻³ म्हणजे आपल्याचा आन्सर काय होता, त्यातले अजून 3 शून्य कॅन्सल होणार, म्हणजे -3 पॉवर आहे म्हणून. आपलं फायनल आन्सर काय येणार, फोर्स इज इक्वल टू 18,800 न्यूटन. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये सॉल्व्ह करा, तुम्हाला याचा आन्सर व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येतंय. फक्त कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचं. इथं आपल्याला हा कॅल्क्युलेटर आहे, जनरल कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट हे घेता येत नाही. जे काय आपलं सायंटिफिक मोड आहे तर तो इथे जनरल मोड आहे.
त्याच्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन आहे तर या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला जो टर्म आलेला आहे तर त्या टर्म आपल्याला पॉवरच्या फॉर्ममध्ये वगैरे घेता येत नाही. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर हा पार्ट तुम्हाला कुलम इनव्हर्स स्क्वेअर लॉचा पार्ट सर्वांना समजलाय. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? खूप महत्वाचा पार्ट आहे हा पार्ट सर्वांना समजलेला असेल. काय अडचण आहे का ह्या पार्ट मध्ये? काय अडचण आहे का? मागच्या इक्वेशन मध्ये 10Q ची व्हॅल्यू किती? 10 Q 10 काय म्हणला? काय म्हणताय? काय समजेना तुम्ही? मागचं इक्वेशन होतं ना, हा तर 10Q ची व्हॅल्यू किती घेतली होती? 10Q ची व्हॅल्यू. आता मागचं जे इक्वेशन होतं तर त्याच्यामध्ये काय सांगत होतं? एकच चार्ज आहे इलेक्ट्रॉन, म्हणून त्या इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपण सेम घेतली 1.6 × 10⁻19 कुलम. तर ह्याच्यामध्ये दोन्ही Q1 पण तोच आहे आणि Q2 पण तोच आहे. पण इथं आपल्याला काय दोन चार्ज दिलेले आहेत, QP आणि QQ असे दोन चार्ज दिले, म्हणून आपण दोन चार्ज सेपरेट घेतलेले आहेत. पहिला चार्ज काय घेतलेला आहे 10 आणि दुसरा चार्ज आहे आपला 20 × 10⁻6. ओके. प्रॉब्लेम मध्ये जे गिव्हन चार्जेस दिलेले आहेत तेच प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. तर बघा 2च मिनिटात